आषाढी पायी वारीतील रिंगण सोहळ्याला वारीचा आत्मा का म्हणतात याची कारणे अवघ्या 60 सेकंदात आपण समजून घेऊया। पहिलं कारण म्हणजे अश्वामध्ये बघितलं जाणारं माऊलींचं रूप। रिंगणात धावणाऱ्या या अश्वावर स्वतः ज्ञानोबा माऊली आरूढ होतात अशी लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आहे। दुसरं कारण म्हणजे सामाजिक समता। इथे फुगड्या आणि पारंपरिक खेळ खेळताना जातपात किंवा गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला जात नाही। तिसरं कारण म्हणजे वारीमध्ये निर्माण होणारी आध्यात्मिक ऊर्जा। खूप सारे अंतर चालून थकलेले पाय विठ्ठल नामाच्या जयघोषाने आणि रिंगणाच्या ऊर्जेने पुन्हा नाचू लागतात। चौथं कारण म्हणजे इथे पाळली जाणारी शिस्त। चोपदारांनी चोपदंड हवेत उंच करताच लाखो वारकऱ्यांची गर्दी एका सेकंदात शांत होऊन अश्वाला रस्ता मोकळा करून दिला जातो। पाचवं आणि सहावं कारण म्हणजे रिंगणाचे दोन्ही प्रकार। पालखीभोवती गोलाकार धावणे म्हणजे गोल रिंगण आणि वारकऱ्यांच्या सरळ ओळींमधून सुसाट वेगाने जाणे म्हणजे उभे रिंगण। विठ्ठल भक्तीच्या आषाढी पायी वारीतील हा रिंगण सोहळा तुम्हाला आवडला असल्यास कॉमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।